कार्टेशियन, बरोबर ना? कार्टेशियन, कारण ज्याने शोध लावला त्याच्याबद्दल नाव द्यावं लागेल. तुम्हाला कळतील एक पुढच्या 5-25 वर्षांनी सगळे शोध बोंदरच्या नावाने असतील तेव्हा. कार्टेशियन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स किंवा कन्व्हेन्शन. पण हे कशासाठी असतील बरं? कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स पुढे आपण एक्स्ट्रा टायटल देऊया, युज्ड इन ऑप्टिक्स असं बोललो आपण. कुठं वापरले जातात हे? ऑप्टिक्स. आता कार्टेशियन हा साइन म्हणजे सायंटिस्ट समजा. साइन, साइनचा अर्थ कळतो ना रे तुम्हाला? चिन्ह, प्लस का मायनस, रेफरन्स कसं असतो ते. आणि कुठे वापरले जाणार आहेत हे? तर बेसिकली बाळांनो, कार्टेशियन प्लेन जर बघितलं तुम्ही तर ते एक असायचं एक्स आणि दुसरं असायचं वाय. मग हा तुमचा रेफरन्स असणार आणि याला रेफरन्स पकडून तुम्ही डायरेक्शन ठरवणार. मग तुम्ही म्हणणार या पॉइंटच्या उजवीकडे कुठे जरी गेला तर प्लस असणार, म्हणून ह्या सगळ्या रेटिंग तुम्हाला कशा मिळणार? पॉझिटिव्ह. या पॉइंटच्या डावीकडे तुम्हाला कशा मिळणार? निगेटिव्ह. या पॉइंटच्या वरती तुम्हाला कशा मिळणार? पॉझिटिव्ह. आणि याच्या खाली तुम्हाला कशा मिळणार? ही मेथड आहेत कोणाची? तर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनची, बरोबर ना? आता हे झालं जॉमेट्रिकचं. आता याच्यामध्ये थोडासा चेंज होतो आणि थोडासा चेंज करून ते कुठे वापरलं जातं? ऑप्टिक्स मध्ये वापरलं. ऑप्टिक्स अर्थ कळायला ना? मग थोडं चेंज करायचं आणि वापरायचं कुठं? ऑप्टिक्स मध्ये. मग आता ऑप्टिक्स मध्ये काय असतं तर सगळ्या गावाला माहितीये ऑप्टिक्स मध्ये प्रकाशाचा आणि त्याच्यात पण आमचं चाललं मिरर, म्हणजे आम्ही अगोदर काय आणणार? मिरर. कसले मिरर घ्या? फॉर एक्झाम्पल मी अगोदर घेतला कसला हा मिरर? मग मी आता कसला झाला हा? कॉन्केव्ह. मग हा कोण असेल? आणखी माहित नाही. याला म्हटलं पोल, याला म्हटलं सेंटर ऑफ कर्वेचर, याला म्हटलं फोकस. आता कोण झाला तो? प्रिन्सिपल. तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा कोण घ्यायचा आता? पोल. व्हेरी गुड. मग कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मध्ये सगळ्यात मेन रेफरन्स कोणाला मानला जातो? पोलला. मग एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये ओरिजिन लावणार आहे, तसं इथं कोणाला? पोलला. मग आता ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम पोल असतं. मग मी काय बोललो? इस्माईल तुझ्याकडे लक्ष आहे बरं माझं. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड. कुठून केले जातात? मेजर्ड फ्रॉम पोल. ओके, ह्याच्यात दिसतं. ओके, मग पोल पासून मग आता मोजायची तर कशा मोजायची? इकडे गेला, वर गेला, खाली गेला, डावीकडे गेला, मोजतात लेंथच असते. Then which length is taken as a positive or considered as a positive and which one is negative? हा प्रश्न आहे. मग यासाठी आता करायचं नेमकं काय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी ठरवलं की इथं आपण डोकंच लावायचं नाही. रे कसा इन्सिडेंट होतो तो आपण रेची डायग्राम बघायची. कोणाची बघायची? मग फॉर एक्झाम्पल आता हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, पलीकडून जर रे मारला तर काय उपयोग आहे का? मग काही लोकांना काय कळलं नाही, घरी जायचं आरसा उलटा करून बघायचं, थोबाड दिसतं का नाही दिसत. एवढं सिंपल आहे. मग आमचं म्हणणं आरसा घ्यायचा आणि मागच्या बाजून बघायचा, नाही ना दिसत. हा आरसा उलटा करण्याचा अर्थ आहे का? मग तुम्हाला रे कुठे टाकावं लागते? रिफ्लेक्टिंग सरफेस वरती. मग इमॅजिन करा की तुम्ही हा असा रे समजा तिथे टाकला, तर ऍक्च्युअल मध्ये ही रे डायग्राम तुम्हाला जी दिसते तो तुमच्या लक्षात आलं असेल. मग हा आहे इन्सिडन्स रे. मग त्याची जी डायग्राम आहे किंवा त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी घ्यायची? पॉझिटिव्ह. मग रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो चालला ना मागे, मग ती डायरेक्शन काय असेल? निगेटिव्ह असते. समजलं का? मग तुमच्या लक्षात आलं की हा पोल आहे, पोल कडे येणार पॉझिटिव्ह पकडायचं आणि पोल पासून लांब जाणार सोपं आहे की नाही? मग पोल कडे येणार पॉझिटिव्ह आणि जाणार निगेटिव्ह. वरती
पॉझिटिव्ह, तर खाली मग आता मजा अशी आहे की तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट ठेवताना ऑब्जेक्ट असा पोलवर ठेवायचा असतो. म्हणजे माझ्या समोर आरसा आहे, मी आरसा समोर उभं राहिलो म्हणजे मी या फ्लोअरच्या वर उभं राहिलो. हा रूल आहे. रूल कसा आहे की कुठलाही ऑब्जेक्ट ठेवताना तुम्ही प्रिन्सिपल ऍक्सिस वर ठेवायला. मग प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती जे काय आहे ते पॉझिटिव्ह. मग ती हाईट ऑफ ऑब्जेक्ट असेल किंवा जी असेल ती परपेंडिक्युलर असते कोणाला, प्रिन्सिपल ऍक्सिसला. आणि ती कशी घ्यायची, पॉझिटिव्ह. आणि जर त्याच्या खाली असेल तर निगेटिव्ह. समजलं का? मग एवढा साधा सोपा रूल आहे. लाईक कार्टेशियन प्लेन ना, फक्त तिथं ओरिजिन रेफरन्स होता, इथं कोण आहे, पोल आहे. आणि तिथं म्हटले की तुम्ही ओरिजिन कडे जाताना आपण असं इमॅजिन केलं उजवी साईड प्लस डावी मायनस जॉमेट्रीमध्ये. इथं काय बोलायचं, तर इथं सांगितलं इन्सिडन्स. जर ज्या डायरेक्शनने तुमचा रे आरशाकडे चालला, तुम्ही आरशाकडे जाताय, तुम्ही पोलकडे जाताय, तुम्ही पॉझिटिव्ह आहे. तुम्ही पोल पासून लांब जाताय, तुम्ही निगेटिव्ह. ही कॉन्सेप्ट तिथं सायंटिस्ट लोकांनी मांडली. शेवटी मानल्याशिवाय तर पुढे काय जाता येणार. तुम्ही मला सांगा, हा 1 आहे हे आपण मानलेच ना. मी म्हणलं नाही आजपासून हा 7 आहे म्हटलं आणि हा 1 आहे म्हटलं. मी म्हणलं हा 4 आहे आणि हा 8 आहे म्हणलं आजपासून. असं कुणी ना कुणी मानलं असेल ना सुरुवातीला. अशी कॉन्सेप्ट असते. मग आता मला सांगा, तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुमच्या 2 मिनिटात लक्षात येईल की मग या केसमध्ये तुमची ही फोकल लेंथ असेल ना रे बाळांनो. मग फोकल लेंथ मोजताना मोजायची कुठून, पोल पासून तुम्ही इकडे चाललात, डावीकडे चाललात ना. इव्हन रेडियस ऑफ कर्वेचर मोजताना तुम्ही पोल पासून कुठे चाललात. मग तुमच्या लक्षात आलं असेल की फोकल लेंथ असो किंवा रेडियस असो, ह्या कॉन्केव्ह मिरर मध्ये मोजण्यासाठी तुम्ही कुठे चाललात, लेफ्टला चाललात. म्हणजेच ते कसं असलं पाहिजे, निगेटिव्ह. लक्षात आलं का? मग कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ असो किंवा रेडियस ऑफ कर्वेचर असो काय असेल, कारण तुम्ही जाता कुठं, पोलच्या. समजलं का मी काय बोलतो? लक्षात येतंय का रे सोनांनो? प्रत्येकाला कळतंय का मी काय सांगतो ते? मग तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की कधी मग काही लोक डोकं लावतील, सर आम्ही आरसाच असा केला, इकडं ठेवला आणि इकडून कोटिंग केला. दादा तू कसंही कोटिंग कर, आता ह्याच्यावर रे इकडूनच मारावे लागतील ना. मग आता हे होईल तुमचं पॉझिटिव्ह आणि हे होईल शेवटी फोकस आणि इथंच असेल ना. म्हणजे पोल पासून लांबच जावं लागेल ना. मग पोल पासून लांब चाललात म्हणजे तुम्ही निगेटिव्ह आणि तुम्ही पोलकडे येत आहे म्हणजे तुम्ही, म्हणजे काही जरी गोंधळ घातला तरी सेमच. लक्षात राहील का? कळालं सगळ्यांना? मग याचा अर्थ हे जर बोलायचं लिहायचं म्हटल्यानंतर काय, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम, पुढे म्हणलं ऑल दी distances or lengths above the principal axis are considered as positive ना रे बाळांनो. मग आता तिसरं बिलोला काय कन्सिडर करणार ऍज निगेटिव्ह. हे लिहिलं नाही तरी समजेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही? पुन्हा मला सांगा, याच्यामध्येच पुढे जर तुम्ही गेलात आणखी, आता तुम्ही जर म्हटलात सी डी म्हटलं डिस्टन्सेस अवे फ्रॉम दी पोल, पोल कडून लांब जाणार आहे. और तुम्ही म्हणू शकता और अपोजिट टू दी इन्सिडन्स रे आर टेकन ऍज निगेटिव्ह ना रे बाळांनो. इन्सिडंटच्या अविरुद्ध बाजूला म्हणजे पोल पासून लांब जाणार आहे कसे कन्सिडर करायचे, निगेटिव्ह. मग राहिलेलं तुम्हाला कळेल ना, इन द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे डिस्टन्सेस आर मेजर्ड ऍज पॉझिटिव्ह. समजलं का? किंवा पोलकडे जाणारे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह पकडायचे असे म्हटलं तर चालेल ना. मग मला हे म्हणायचंय की हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, समजलं पाहिजे, दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉब्लेम मध्ये पुन्हा हे वापरावं लागणार आहे. मग इथं हा पोल आहे आणि पोल पासून लांब तुम्ही गेलात म्हणजेच तुमचा फोकल किंवा फोकल लेंथ म्हणा ही निगेटिव्ह असेल, इव्हन रेडियस सुद्धा निगेटिव्ह असेल. मग